हॅलो नमस्ते वनकम कसं काय पब्लिक. आजचा आम्हाला ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आम्ही जाणार आहे लोणावळा आई एकविराचा घ्यायला. इथून कोरेगाववरून आमचा प्रवास सुरू झाला आहे आणि थोडा मराठी आणि हिंदीमध्ये बोलणार आहे आज ब्लॉगमध्ये. बघू कसं बोलतो मी पहिल्यांदा थोडा मराठी आणि हिंदी बोलणार आहे ब्लॉगमध्ये. तर आमचा प्रवास आता चालू झाला आहे कोरेगाववर. एक तासाचा ट्रॅव्हल झाला आहे आता आमचा कोरेगाव टू CSMT. आता आम्ही पोचलोय आपला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. पोचला आता थोडं मिनटं काही क्षण बाकी आहेत जेव्हा आता आम्ही उतरू आणि आमची ट्रेन बघू. आता पोहोचलोय आम्ही आमच्या ट्रेन जवळ. बघू शकता आपला फ्रेंड ट्रेन इथे आहे, उभी आहे. बघू शकते आमची ट्रेन आहे प्रगती एक्सप्रेस. इथं इंटरसिटी प्रगती एक्सप्रेस. 6:40ला आमची ट्रेन इकडून निघणार आहे. आम्ही 8-8:30 वाजेपर्यंत लोणावळा पोहोचू. तेव्हा आम्ही आई एकविराचे दर्शन घेऊन तिकडे बिरू डोंगरमध्ये आलो आणि आमची ट्रेन आम्हाला भेटली. ही आमची ट्रेन आहे गाईज. काय या ट्रेनचं नाव प्रगती एक्सप्रेस. आता प्रवास करू आता लोणावळीची. प्रवास करताना आम्ही तुम्हाला भेटू. असा प्रवास करतोय तुम्ही बघू शकता. पूर्ण वाट लागली आहे, गाडी भरलेली आहे लोणावळीची. आमचा प्रवास, आमचा स्ट्रगल बघा. आता आम्ही इथून कसं जातोय पायाखाली डोंगरवरती आम्हालाच माहिती पडते आम्ही कसं प्रवास करतोय करून. मित्रांनो तुम्ही असं नका येऊ, असं नका काय येऊ. लवकर या तुम्हाला सीट भेटेल. लवकर यायची पण गरज नाही. तुम्ही तिकीट बुक करा आणि डायरेक्ट बसून करा. बसून आमच्या जागा डायरेक्ट नका चढू, नाही तर असा शॉर्ट होईल तुमचा. अजून पापड होत नाही आमचा भावचा. या दोघांपेक्षा जास्त मी चेपलोय. बघू शकताय तुम्ही मला पापड होतोय. बाबू मोच्यासारखं मला दाबताय. म्हणून तुम्हाला आम्ही बोलतोय जनरलला ट्रॅव्हल करताय तर लवकर या, नाहीतर मग असं हाल होईल तुमचं पण. नाही तर बघा चाळीसच्या नांदामध्ये तुम्ही असं हालत करू नका. आमचा आता प्लॅन हे कसं अचानक बनलं म्हणून अचानक आम्ही जनरल नाही तर आम्ही तिकीट बुक केलं असतं. गाईज आता आम्ही बघितलंय की आता गाडी 9 वाजता पोहोचणार आहे लोणावळ्याला. आम्हाला वाटलेलं 8:30पर्यंत पोहोचू लोणावळा. आम्ही खूप खुशी होतो. आम्हाला असं वाटलेलं की आता कमीच गर्दी असणार, आज संडे आहे तर एवढे लोक नसणार. पण ट्रेन खूप नाही वाटत आहे की किती गर्दी आहे. तुम्ही बघू शकता तिथे आम्हाला पूर्ण असं चिपकून जायला लागतंय. म्हणून सर्व लेट झाले ना. नवीन मित्र आपल्या चॅनलमध्ये आले. बोला आमचा भाऊ बोलणार आहे. जरा संडे म्हणून जरा कमी गर्दी वाटते, तर याच्याशी जास्त गर्दी असते. माहित नाही कारण हे लोक लोकल रस्त्यावर हा लोकल जास्त ट्रॅव्हल करतो म्हणून याला माहिती आहे. पण आता आम्ही एक्सप्रेसवर ट्रॅव्हल करतोय भाऊ. ओके चालेल लोक लांब कामाला जातात, त्यांना काय माहित ना. आम्ही इथे बाहेर आलोय आणि आता इथून रिक्षा पकडणार आहे. हा रिक्षा आहे इथे. हां हे बघा लोणावळा आहे. इथे स्टेशनवरून बाहेर आलोय आणि तिकडे समोरच रिक्षा आहे. तिकडून मग रिक्षातून बसून आम्ही आई एकविराचा इथे जाऊया. चला जाऊया आता. चला मित्रांनो. इथून आता आम्हाला रिक्षा पण पकडले. रिक्षामध्ये बसलेलो आहे. 300 रुपये लागतात म्हणजे पायजनपर्यंत जायला. विरायच्या पायजनपर्यंत जायला 300 रुपये लागतात. साठी पण त्याला थोडं चालायला लागतं. बस पण आहे असं वाटतंय. पण बस पण आहे असं मला वाटतंय, पण माहीत नाही इथं. म्हणून आम्ही रिक्षा पकडले. आता जातोय आम्ही. येताना बघू आता कसं यायचं करून. जातोय आम्ही आता. ते चाललंय आमचा प्रवास चालू झाला इथे आता आईचा.
अभी कारला, यहाँ से रिक्षा बढ़ रही है आगे, ये देखो पैदल जा रहे हैं. अच्छा हे बघा पाय पाय चालले देवीच्या दर्शनासाठी. पण आम्ही काय करतो आम्हाला माहीत नाही म्हणून आम्ही रिक्षा मारली. आता इकडून डोंगरच्या वरती बघा टॉप वरती बघा आम्ही आता निघाली होती. पालखी नाही म्हणजे काहीतरी आहे तेव्हा देवीच्या इकडे जाते. शक्तिपीठ पायथा मंदिर वेहरेगाव. तर मित्रांनो आम्ही पायऱ्या चढत चढत अर्धा तर पोहोचलोय आम्ही. खूप वरती आलो आम्ही आतापर्यंत. खायला थकलो. अजून खूप पुढे आहे मंदिर. जरा इकडे बघा हे आमचे मित्र आणि मागे बँड बाजावाले. आम्ही खूपच वरती आलोत. वरती चढायचं आहे बघा कसा रस्ता आहे चढायचा पायऱ्याच्या. पायऱ्या चढतोय आता. अक्षय भाऊ काय थकलाय एवढा लोक कसा थकणार आहे. चला चढूया. पायरी एक एक चरतान आई नाव तुझं ओठान नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान. पायरी थकान आली आहे आता. इथे पोहोचले. कुठे पोहोचले बाबा. श्री एकविरा पाचपायरी पादुका मंदिरला पोहोचलोय आपण. तर इथे तर अजून पुढे जायचं मंदिरासाठी. जाऊया. नाव तुझं ओठान नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान. आयलो पायाशी आई तुझे हे मनापदी. बोटी आणि हार घेतला आईसाठी. ते 100वाली आणि 50वाली बोटी भेटतात. हे वरती आहे ते 100वाली आहे साडीसोबत. आणि नॉर्मल तुम्हाला इथे पिशवीमध्ये 50 रुपयाला. आणि इथे बघा हारची पण आहे वेगळे. हे समोर दिसते तुम्हाला ही हार 100 रुपयाला आहे. आणि त्याचं बाजूला 300 रुपये. आणि हे छोटेवाले आहे 40 रुपये. चला आता पुढे जाऊया आपण. आता खरेदी झाली आमची. आम्ही घेतले पुढे. चला पुढे. जिकडून घेताय तिकडे तुम्ही चप्पल काढू शकता तुमचे जे घालून येतात तुम्ही. चला आता पुढे जाऊया. पर आप आ चुके हैं अभी मंदिर के पास. मंदिर वहाँ पर है आपको दिख रहा होगा. अभी थोड़ा आगे जाएंगे तो देखेंगे. अभी लाइन में खड़े हुए हम लोग दर्शन के लिए. बहुत दूर लाइन है एक्चुअली. आज संडे इसलिए बहुत दूर लाइन है. यहाँ पर अक्षय जी बोलिए ज़रा मराठी से क्या आता लाइन की लाइन बहुत बड़े बड़े लाइन है. लाइन आहे काय ना मोठी लाईन आहे की आम्हाला सांगता येणार नाही. उभे राहू आता आम्ही बघू किती वेळ लागतो. दर्शनासाठी पण जायचं आहे संध्याकाळीच्या अगोदर. तुझे डोंगर आई तुझे डोंगर बघ किती सुंदर रंगात तलवरा. 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 झाले अजून 10 मिनटं 15 मिनटं व्हायला झाले. आता
पण आता असं वाटतं की 1 तास 1.5 तास लागेल अजून दर्शनासाठी. आता किती लाईन आहे बघू आता 12 मजा पण वाजेपर्यंत लाईनीमध्ये उभे राहून एकदम आपण चांगलं बघूया 12 वाजेपर्यंत दर्शन भेटेल. लाईनीमध्ये उभे राहून चांगलं पण वाटतंय आपल्याला. ऊन पण लागतंय आणि बँजोचा आवाज पण आहे. नाचायचं मन करतंय आता. नाचायचं मन करतंय आपल्याला. चांगलं वाटतंय इथे. राहुल भाई कुठे करा हे राहुल भाई नाचू. देखो गाइस बस कुछ देरी की कमी है, थोड़ी देर और चलना है हमें और दर्शन हो जाएगा. हमें फाइनली दर्शन मिल जाएगा. देख सकते हैं हम थोड़ा अभी आगे जल्दी जल्दी बढ़ रहे हैं. हमें लग रहा है नीचे देखो क्या है, व्यू मस्त एकदम मस्त दिख रहा है यहाँ से नीचे का. अभी हमें लग रहा है कि हम 15 मिनट में हमारा दर्शन हो सकता है. ये लगता है आपको पहुँच सकते 15 हाँ मिनट. अभी तो पहुँच सकते हैं. ऐसा लग रहा है 15 मिनट में दर्शन हो सकता है हमारा. ये देखो नीचे का व्यू देखो. लास्ट लाइन पे एंड होने आ चुके हैं. आतमध्ये आलो आहे पण आतमध्ये येऊन मला माहिती पडली की अजून पण लाईन आहे इथे. अजून पण 5-6 आहे इथे. हा म्हणजे 5-6 हे आहे लाईन पाठवून आम्हाला वाटलं होतं की आम्ही आतमध्ये बसून डायरेक्ट दर्शनाला जाऊ. वाटलं होतं एवढी मोठी लाईन आहे. असं वाटतंय की अजून अर्धा तास जाईल आम्हाला. आता 1 तास जाईल. 1 तास जाईल पण चांगलं वाटतंय. पण आम्ही भेटायला येतो. नक्की आमचा व्हिडिओ पूर्ण बघा. ते पण व्हिडिओ पूर्ण बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. कमेंट. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आम्ही एवढा लांब होता. आता एवढा आता नजदीक आलं आहे. फक्त दोनच आहे अजून आता करायचं. बघू शकतात आमचे फ्रेंड्स वगैरे इथे आहे. टाकलो आम्ही खूप थकलो आहे. आता दर्शन झालं की आम्ही घरी निघतो. 15 मिनटं नाही येईल. आई माऊलीचा एकविरे माते की सरी आयल्या घरी आईची कृपा हाय. नजर लागो ना कुणाची मांज इतकंच मागणं हाय. आई एकवीर माझी माझी उभी पाठीशी हाय. आई एकवीर माझी उभी पाठीशी हाय. आई एकवीर माझी. दर्शन हो चुका है. हमारा दर्शन अच्छी तरह से हो चुका है पूरा. मजा आए हम लोग को. एकदम मस्त. बस 3 घंटा लाइन में खड़े रहे थे हम लोग. 3 तास 2-2.5 तास आम्ही लाईनीमध्ये उभे राहिलो. फायनली दर्शन भेटलं आम्हाला. चांगलंपणे दर्शन भेटलं आम्हाला. असं नाही धक्काबुक्की वगैरे. चांगलंपणे दर्शन भेटलं. चला आता आम्ही निघतो इथून. Thank you very much.